आता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे. 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील. दुसरा मुद्दा जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये ना एका सर्वसामान्याला पडलेला जो प्रश्न आहे की कबुतरांना नेमकं काय सांगायचं, प्लीज सांगा ना सर. आता कबुतरांना कसं सांगायचं असतं हे त्यांच्याशी जो बोलू शकतो त्यांनाच कळू शकेल. मुद्दा असा आहे की आजपर्यंत कबूतरखाने आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत कबूतरखाने होते आणि आहेत. त्या कबूतरखान्यामध्ये वर्षानुवर्ष कबुतरांना दाणा खाणं घातलं जायचं. हेही खरं आहे की ह्याच्यामुळे अनेक लोकांना काही विशिष्ट प्रकारचे विशेषतः फुफ्फुसाचे आजार झाले आणि माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. न्यायालयाच्या दृष्टीने माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. घटनेच्या 21व्या कलमाअंतर्गत हा मूलभूत अधिकार प्रत्येक माणसाला, नुसतं नागरिकाला नाही तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा विचार करता न्यायालयाचं मत असं पडलं की ह्यांनी जर एवढे गंभीर परिणाम तब्येतीवर होत असतील, माणसाच्या तब्येतीवर, शरीरावर होत असतील, तर ह्याचा काहीतरी गंभीरपणे विचार करायला पाहिजे. आणि न्यायालयही तज्ज्ञ नाही किंवा वकीलही तज्ज्ञ नाहीत त्या विषयातले. त्यामुळे त्यातली तज्ज्ञ लोक जी आहेत, म्हणजे एम्स हॉस्पिटलचा डीन नेमलेला माणूस, डायरेक्टर ऑफ हेल्थ, महानगरपालिकेचा मुख्य हेल्थ ऑफिसर, अशा प्रकारची UD म्हणजे की नगर विकास डिपार्टमेंट, ॲनिमल वेलफेअर बोर्डाचा केंद्र सरकारचा माणूस, अशा प्रकारची त्यांनी थोडक्यात जी समिती नेमलेली आहे ती त्यातल्या तज्ज्ञ लोकांची समिती आहे. आता दुसरा जो विषय होता की गेल्या वेळेला न्यायालयाने असं म्हणलं की ज्यांना कबुतरांना दाणा पाणी घालायची इच्छा आहे त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यावर महानगरपालिकेचे मुख्य कमिशनर जे आहेत, आयुक्त आहेत, ते ह्याविषयी निर्णय घेतील. त्याच्यात असेही सूचना दिल्यात. न्यायालयाने आधीच्या हुकुमातही म्हणलं होतं की ह्या संदर्भात असे जर काही अर्ज आले तर ज्या ज्या लोकांवर ह्याचा परिणाम होऊ शकतो त्या सर्वांचं म्हणणं ऐका. तर त्यामुळे अर्जदाराचं म्हणणं ऐकलं जाईल आणि ह्या संदर्भात ज्यांना ज्यांना काही म्हणणं मांडायचं आहे त्यांना संधी दिली जाईल. फक्त सर्वांना सुनावणी करता बोलवता येईल का हे सांगता येत नाही, पण ते जे काही आयुक्तांपुढे मांडतील त्याचा विचार होऊन आयुक्त या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो घेईल. ती एक मिनिट परवानगी आयुक्त हे ठरवतील की परवानगी द्यायची का नाही, द्यायची असेल तर किती वेळा करता द्यायची. काही परवानगी दिली तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर काय काय अटी लादायच्या. अटी म्हणजे ज्या स्वच्छतेच्या असतील, ज्या डिसइन्फेक्शनच्या असतील, फ्युमिगेशन असेल. सर, तोच मुद्दा समजला नाहीये की जी लोक खाऊ घालतील त्यांच्यावरच त्या स्वच्छतेची जबाबदारी. हो, म्हणजे त्यांनी नियमभंग केली नाही, तिथला नियमभंग होईल. आणि ही फक्त जो महानगरपालिकेचा आत्ताचा निर्णय आहे की अशा ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खायला दाणा पाणी घालू नये, ज्यामुळे लोकांच्या तब्येतीवर परिणाम होईल, शरीरावर परिणाम होईल. तर त्यामुळे ह्या संदर्भात हे नियंत्रित करता हा जो विचार मी म्हटलं तर तो विचारच चाललाय. कारण सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यावर आयुक्त त्याची अंतिम हुकूम. हे माहिती नाही, कोणालाच माहिती नाहीये. एक जण एक म्हणतो, दुसरा म्हणतो, तिसरा म्हणतो. कबुतरा उडणारा पक्षी आहे. उडणारा पक्षी एका ठिकाणी नाही मिळाला तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन खाऊ शकतो. परंतु ह्याच्या काही थोडक्यात ह्याचा आतापर्यंत ठोस पुरावा काही नाही. एक महत्त्वाचं विचारावं वाटतं की मागच्या वेळेस BMC जी आहे ती विरोध करत होती. विरोध कोणीच करत नव्हतं. विरोध सांगितलं आम्ही परवानगी देणार नाही. आज मात्र BMC परवानगी देणार नाही असं नाही. हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. काय काय चर्चा चालली होती त्या चर्चेत हे सांगितलं गेलं, पण आयुक्तांनी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आयुक्त सगळ्यांना संधी देतील आणि मग त्यांचा निर्णय घेतील. जे काही म्हणणं होतं यांचं की काय प्रकारे निर्णय होऊ शकतो ते मी सांगितलं की अर्ज पूर्ण फेटाळले जाऊ शकतात किंवा त्यांना काही काळाकरता परवानगी दिली जाऊ शकते, काही ठिकाणी परवानगी दिली जाऊ शकते आणि त्यात सुद्धा स्वच्छतेच्या आणि इतर सर्व गोष्टी या त्यांनी पाळल्याच पाहिजेत असा आग्रह धरून अशा परवानगी देण्याचा विचार होऊ शकतो. आत्ता कुठलीही परवानगी दिलेली नाही. आत्ता आयुक्तांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. हिंदी में बता दीजिए आज
तर 4 आठवड्यामध्ये समिती स्थापन करण्याचे निर्देश नहीं, कोर्टाने वो दिलेले चर्चा आहेत. नहीं बताएंगे क्योंकि जो कोर्ट में मुंह से चर्चा होती है वो कभी लिखनी नहीं होती है। जो लिखित में आता है वही वर्तमान पत्रों में आना चाहिए। जी अभी न्यायालय का हुक्म ऐसा हुआ, अभी निर्देश ऐसा हुआ कि एक तज्ञ लोगों की समिति जिसका अपॉइंटमेंट हो एजुकेशन निकालेगी 20 तारीख को, उसका शासन निर्णय निकालेगी 20 तारीख तक, और वो शासन निर्णय के अनुसार जो समिति बनाई गई होने के बाद 1 महीने में इस बारे में निर्णय लेगी, और जो वो निर्णय जो लेगी वो न्यायालय के सामने रखा जाएगा और उसके बाद न्यायालय अपना हुक्म प्रदर्शित करेगी। समिति और में कौन-कौन लोग होंगे? समिति में लगभग 12 लोग हैं। अभी कौन लोग हैं अभी आप हुक्म मिलेगा आपको, उसके बाद आप बताइए। सामान्यतः इस विषय में जो तज्ञ लोग हैं, ऐसे लोग हैं विशेषतः यानी कि तबीयत के हिसाब से है, हेल्थ के हिसाब से है, पब्लिक हेल्थ का विषय महत्वपूर्ण है, तो इस हिसाब से बड़े बड़े तज्ञ उसमें माइक्रोबायोलॉजिस्ट है, इम्यूनोलॉजिस्ट है, डीन ऑफ एम्स विल अपॉइंट समबडी, पब्लिक हेल्थ ऑफिसर वहाँ म्यूनसिपल कॉरपोरेशन, ऐसे इस प्रकार के लगभग 11-12 लोग हैं। लेकिन वो कोर्ट का हुक्म आएगा तब आपको पता चलेगा। बीएमसी के पास जो अर्जी आई है, एक अर्जी तर सरकारी वकील हे आता कोर्टामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद झाला ते सांगतायत. 4 आठवड्यामध्ये म्हणजे 20 तारखेपर्यंत समिती स्थापन केली जाणार आणि त्यामध्ये 12 सदस्य असतील. ते अभ्यास करून जे निर्णय घेतील त्यावरून आता न्यायालय आपला निकाल देईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याशिवाय तोपर्यंत कबूतरखाने सुरू होणार नाही, त्यावर बंदी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. एक मोठी बातमी आहे. पंढरपूरच्या बहुचर्चित कॉरिडॉरमधनं होळकरवाडा आणि शिंदे सरकार वाडा आता वगळण्यात आलाय. हेरिटेज वास्तू म्हणून शिंदे सरकार वाडा आणि होळकर वाड्यांचं जतन आणि संवर्धन केलं जाणार आहे. शिवाय कॉरिडॉरमधील मंदिरं आणि समाधी यांचं देखील जतन आणि संवर्धन शासनातर्फे होणार आहे. अनेक हेरिटेज असलेल्या मठांच्या संवर्धनाची भूमिका शासनाची असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं. तर होळकरवाडा आणि शिंदे सरकार वाडा याला 200 वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि हेरिटेज वास्तू म्हणून होळकरवाडा आणि शिंदे सरकार वाडा आता पंढरपुरात जपले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूरच्या कॉरिडॉरमधील संभाव्य बाधित वास्तूंमधून या हेरिटेज शिंदे सरकार वाडा आणि होळकर वाडा वगळण्यात आलेला आहे. आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलेलं आहे की या 2 वास्तू या बाधित होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण आता शिंदे सरकार वाडा आणि होळकर वाड्याच्या बरोबर मध्ये आहोत. या दोन्हीही वास्तूंचा इतिहास मोठा आहे. जवळजवळ 200 वर्षांच्या या वास्तू आहेत. या हेरिटेज वास्तू आहेत आणि या हेरिटेज वास्तू जतन करणार आहेत सरकार असं सांगण्यात आलेलं आहे. खरं तर ह्या ज्या वास्तू आहेत ह्या अशा वास्तू परत होणे शक्य नाही. हे वारकरी संप्रदाय आणि सगळे जे पंढरपुरातील नागरिक आहेत त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं आणि कॉरिडॉरला हा विरोध केला होता. त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये या ज्या 2 हेरिटेज वास्तू आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. काल बैठक झाली. वारकरी संप्रदायामधील जे सर्व संत मंडळी आहेत ते त्या बैठकीमध्ये होते. त्याच्यामध्ये चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कॉरिडॉर होणार, त्याच्यावर चर्चा करा. मात्र जे वारकरी संप्रदाय आहे ते या कॉरिडॉरमध्ये जे काही बाधित ज्या वास्तू होत आहेत नागरिकांच्या आणि ऐतिहासिक, त्याला त्यांचा विरोध कायम आहे आणि त्यांनी तसा तो विरोध नोंदवलेला आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये या ज्या 2 ऐतिहासिक वास्तू आहेत त्या वाचलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितच आनंद सर्व नागरिकांना आणि विठ्ठल भक्तांना होणार आहे. मात्र जो कॉरिडॉर आहे तो वादग्रस्त आहे विषय आणि त्याचा जो विरोध आहे तो वारकरी संप्रदायाने कायम ठेवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.